आता वळूयात पुढच्या आणि महत्त्वाच्या बातमीकडे। शताब्दी रुग्णालय देखील अजित पवारांच्या मेवण्यालाच देणार का? सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा मुख्यमंत्र्यांना प्रश्न आहे। महापालिकेचं गोवंडीत असलेलं शताब्दी रुग्णालय पीपी तत्वावर देण्यासाठी निविदा काढण्यात आल्यात। त्यासाठी 2 कंपन्यांची निवड करण्यात आली आहे। त्यातली एक कंपनी ही सुनेत्रा पवार यांच्या भावाची असल्याचं वक्तव्य अंजली दमानिया यांनी केलंय। मुंबईच्या गोवंडीमध्ये शताब्दी नावाचं एक हॉस्पिटल आहे जे बीएमसीने 500 कोटी रुपये खर्च करून बांधलेलं आहे आणि ते कोणाचे पैसे आहेत? ते तुमचे माझे पैसे आहेत। जमीन कोणाची आहे? तुमची माझी, म्हणजे लोकांची आहे। आणि ते लोकांसाठी बांधलेलं हॉस्पिटल त्याचा एक पीपीपी तत्वावर एक नवीन प्रकारे, म्हणजे ते खरंच एक खूप मोठा फ्रॉड आहे। या तत्वावर ही हॉस्पिटल्स या सगळ्या राजकारण्यांच्या घशात घालण्याचा एक डाव केला जातोय, जो खरं हाणून पाडणं गरजेचं आहे। तिथली लोक, तिथले ऍक्टिव्हिस्ट हे सगळेच याच्या विरुद्ध लढतायत, कारण आता 580 बेडेड हॉस्पिटल पैकी फक्त 264 बेड ही येलो आणि ऑरेंज कार्डच्या लोकांसाठी उपलब्ध राहतील। सगळ्याच गोष्टी त्यांना राजकारण्यांना विकून टाकायच्या असतील तर याच्या विरुद्ध लढलं पाहिजे आणि ते मी लढणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।